असेल, शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील आणि राजाराम राजे असतील, या तिघांमध्ये एक दोन गोष्टींची फारकत दिसते. म्हणजे ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांनी गनिमी कावा अनेक ठिकाणी केला, शत्रूंशी जिथं गरज पडेल तिथं 23 किल्ले देणं असू द्यात, म्हणजे तह सुद्धा केला. म्हणजे 2 पावलं आपल्याला मोठी झेप घ्यायची असेल तर कधी कधी 2 पावलं मागं सरकायचं असतं, हे शिवाजी महाराजांनी त्यावेळेला जाणलेलं होतं. त्यामुळे आग्र्याच्या सुटकेचा प्रसंग असू द्यात किंवा अफजल खानाचा वधाचा प्रसंग असू द्यात प्रतापगडाच्या पायथ्याशी झालेला, किंवा मग केलेला पुरंदरचा तह असू द्या, या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर शिवाजी महाराजांनी वेळोवेळी 2 पावलं मागे सुद्धा घेतली आणि तितकीच ताकदीनं मोठी झेप सुद्धा घेतली. मात्र शंभूराजांनी आयुष्यात कधीच माघार घेतली नाही. म्हणजे 120 लढाया केल्या, त्या 120च्या 120 लढाया जिंकण्यासाठीच केल्या आणि किंबहुना शत्रूला सळो की पळो करून टाकणारा आमचा शंभूराजा होता. कदाचित त्यावेळेला सुद्धा संगमेश्वरचा प्रसंग आपण सगळ्यांनी पाहिला असेल, तिथून सुद्धा सटकून जाऊ शकले असते, पळून जाऊ शकले असते, शत्रूंच्या डोळ्यामध्ये धूळ चाकू शकले असते, निघण्याची संधी होते. मात्र तरी सुद्धा तिथं सुद्धा लढायलाच पुढे जाणारा हा शंभूराजा होता. अर्थात शिवाजी महाराजांनी जी कूटनीती केली ती कदाचित शंभूराजांना त्यावेळेला जमली नाही. मात्र हीच शिकण्याचं काम पुढं रामराजांनी सुद्धा केलं, अर्थात राजाराम राजांनी सुद्धा केलं. त्यांनी जुल्फिकार खानाला सुद्धा इतकं झुलवत ठेवलं, त्या जुल्फिकार खानाला 8 वर्ष तंगवत ठेवलं. कधी मी तह करतोय, कधी मी तुझ्या आश्रयाला येतोय, की म्हणून अशा पद्धतीनं सातत्यानं झुलवत ठेवलं आणि 8 वर्ष त्याला किल्ला काही त्याच्या हातामध्ये येऊ दिला नाही आणि ते लढवत ठेवण्याचं काम केलं.